नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत डोशाबरोबर खाण्यासाठी जो लागणारा बटाटा असतो ते. चला तर आपण सुरुवात करूया. इकडं कढईमध्ये तेल मी घेतलेलं आहे, गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर तेल गरम झाले की आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी झाली की इकडं बारीक चिरून घेतलेली मिरची, हिरवी मिरची घालायची आहे. त्याच्यानंतर जिरी घातली की थोडीशी आपल्याला ही हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि त्याच्यानंतर मेथीदाणे एक अर्धा चमचा घाला, जास्त पण घालू नका. आणि त्याच्यानंतर बारीक 2 ते 3 कापून घेतलेले उभे काप करून घेतलेले कांदे घालायचे आहेत. तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवरती करा, नाहीतर कांदे मिरच्या अगोदर ज्या आपल्या टाकलेल्या आहेत ते करपण्याची शक्यता आहे. आणि हलवून झाल्यानंतर तुम्ही बटाटा अगोदरच मी उकडून घेतलेला आहे, उकडून म्हणजे बारीक करून घेतलेला आहे, हाताने मॅश करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. हळद घातली की ते परत एकदा मिक्स करून घ्यायचे. हळद सगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे, म्हणजे आपला बटाटा पिवळा होईल. थोडं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. जर तुम्ही असं पाणी घातलं कांद्यामध्ये, म्हणजे ह्या भाजीमध्ये, तर बटाटा आपला मऊ होईल आणि डोशाबरोबर खायला चविष्ट लागेल. तर पाणी घातल्यानंतर आपल्याला थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे. नंतर पण घालायची आहे कोथिंबीर, पण आता पण मी घालून घेतलेली आहे. आता आपण जो बटाटा शिजवून मॅश करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि मिक्स होईपर्यंत, चांगलं एकजीव होईपर्यंत हे मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये मीठ पण घालायचं आहे. हे सगळं मिक्स झालं की आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही बटाटा केला डोशाबरोबर तर खूप छान लागतो हा बटाटा. पाणी घाला, कारण पाणी घातल्याने बटाटा मऊ होतो आणि त्याची चव एकदम वेगळी, एकदम मस्त येते. आता हे शेवटी मीठ राहिलं होतं, हे मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातले की एकदा आपण हे हलवून घेणार आहे. आपल्याला डोसा पण करून घ्यायचा आहे. तर डोश्याचं पीठ मी अगोदरच तयार करून ठेवलेलं आहे. आपला बटाटा तयार झालेला आहे आणि थोडंसं झाकून ठेवून घ्या 5 मिनटं आणि नंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून आपला बटाटा तयार आहे. आता आपल्याला डोसा करून घ्यायचा आहे. हा आपला बटाटा तयार आहे. तुम्ही अशा प्रकारे करू शकता. पॅन ठेवलेला आहे, तो गरम झालेला आहे गॅसवरती. आणि आता आपण हे बटाट्याचे जे बॅटर आहे ते घालून घेऊया. डोशाचं बॅटर आहे ते तव्यावरती घालून घेऊया आणि अशा प्रकारे पळीच्या साहाय्याने असं गोल करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावर तुम्ही तेल घालू शकता, तूप घालू शकता. मी बटर घालणार आहे. हे थोडंसं बटर घेतलेलं आहे याच्यावरती फिरून. बटरने डोशाला आणखीनच चव छान येते. पण मी हा व्हिडिओ बटाट्याच्या भाजीसाठी बनवला होता. ती बटाट्याची भाजी तुम्ही नक्की तशा प्रकारे करून बघा. आणि आपला डोसा पण आता तयार आहे. आपण उलथण्याच्या साहाय्याने उलटून घेऊया. आणि इकडे मी शेंगदाण्याची चटणी पण डोशाबरोबर खाण्यासाठी केलेली आहे. इकडे बघू शकता, हा आपण आता बनवलेला बटाटा, डोसा आणि ही शेंगदाण्याची चटणी. अशा प्रकारे जर तुम्ही नाश्ता केला तर खूपच भारी. धन्यवाद.